नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण बघूया डिफेन्स सेक्टर. ओके, डिफेन्स सेक्टर सध्या अगदी इन थिंग आहे. इराण आणि अमेरिकेची वॉर चालू असल्यामुळे प्रचंड मागणी सगळीकडनं हळूहळू येणारच आहे आणि आलीच आहे. आणि भारत डिफेन्समध्ये तर स्वावलंबी होईलच पुढच्या 2-4-5 वर्षामध्ये, परंतु इतर देशांना पण शस्त्रास्त्र पुरवण्यामध्ये नंबर 2 असू शकतो, मे बी आफ्टर फ्रान्स और सम अदर कंट्रीज. ओके, तर BEL ह्याच्यातलं पहिला शेअर आहे. ते 12% प्रॉफिट वाढलेत एका वर्षामध्ये आणि 3 वर्षामध्ये 2.84 म्हणजे तिप्पट प्रॉफिट झालेलं आहे. नंतर भारत डायनामिक्स हा पण खाली आलेला शेअर आहे. ओके, एका वर्षात त्याचे प्रॉफिट मात्र पडलेत 25% आणि 3 वर्षामध्ये मात्र 1.63 टाईम्स झालेले आहेत. नंतर पुढचा आहे तो भारत फोर्ज. ओके, भारत डायनामिक्स झाला, भारत फोर्ज झाला. त्याच्यानंतर कोचिन शिपयार्ड. ओके, एका वर्षामध्ये प्रॉफिट 19% वाढलेत, 3 वर्षामध्ये प्रचंडच वाढलेले. ओके, मे बी मोर दॅन 3 टाईम्स. नंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स एका वर्षामध्ये प्रॉफिट याचे 15% पडलेत, पण मोर दॅन दॅट जवळजवळ 56% 3 वर्षामध्ये वाढलेले आहेत. नंतर मिधानी आणि पारस डिफेन्सचे प्रॉफिट पण वाढलेले आहेत एका वर्षामध्ये. मिधानीचे पण प्रॉफिट वाढलेले आहेत 36% एका वर्षामध्ये. नंतर 3 वर्षामध्ये याचे प्रॉफिट का विशेष वाढलेलं नाही. तर अशी डिफेन्सची स्टोरी आहे. त्याच्यामध्ये BEL हा शेअर मात्र आता सध्या खाली आलेला आहे, जवळजवळ 50 रुपये खाली आलेला आहे आणि स्टेबल शेअर आहे. त्याच्यामुळे BELचं तुम्ही चार्ट बघा आणि तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. BELला सारख्याच ऑर्डर मिळत असतात. ओके, ऑर्डर्स आर टू मेनी, म्हणजे तेवढं ते सप्लाय करू शकतील की नाही हा पण प्रश्न आहे. सेम थिंग विथ हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. प्रचंड ऑर्डर्स आहेत. ओके, करोडो रुपयांचे ऑर्डर्स आहेत, मे बी 20,000 कोटीचे ऑर्डर्स आहेत. त्यामुळे पुढचे 3 वर्ष किंवा मोर दॅन दॅट त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. व्हिजिबिलिटी ऑफ द रेव्हेन्यू, ऑर्डर जसे असतात ना, ऑर्डर आज आले की ते पुढच्या 2 ते 3 किंवा 5 वर्षामध्ये डिफेन्सचे ऑर्डर्स कंप्लीट करायचे असतात. त्यामुळे यांना ऑर्डर व्हिजिबिलिटी तर उत्तमच आहे, परंतु रेव्हेन्यू व्हिजिबिलिटी पण चांगली आहे. ऑर्डर वेगळी, रेव्हेन्यू वेगळा. रेव्हेन्यू म्हणजे डिस्पॅच केल्यानंतर त्याचा रेव्हेन्यू बनतो. ऑर्डर्समध्ये तुमच्यावर ऑर्डर आलेली किंवा तुम्ही पुढच्या 2 वर्षामध्ये आम्हाला मे बी 100 कोटी किंवा 1000 कोटीची इक्विपमेंट द्या. ओके, आणि त्या 1000 कोटीची इक्विपमेंट तुम्ही जर डिस्पॅच करता 2 वर्षांनी किंवा 2 वर्षाच्या आधी, तर त्याला रेव्हेन्यू मानतात आणि त्या रेव्हेन्यूमधनं जो तुम्हाला खाली प्रॉफिट राहतो दॅट इज व्हॉट इज द प्रॉफिट. ओके, फॉर दॅट पर्टिक्युलर इयर व्हेन यू डिस्पॅच. आणि त्या प्रॉफिटमध्ये तुमच्याकडे कस्टमर किती पैसे देतो दॅट इज व्हॉट इज ऑपरेटिंग कॅश फ्लो. त्यामुळे ऑपरेटिंग कॅश फ्लो बघायचा असतो डिफेन्स कंपन्यांचा सुद्धा. डिफेन्स कंपनीज आर लाईक टिपिकली इन्फ्रा कंपनीज. त्याच्यामुळे ह्याच्या म्हणजे ऑर्डर्स तर खूपच चांगल्या येतात. ओके, डिलिव्हरी पण टिपिकली 2 वर्षामध्ये करून टाकतात, पण कॅश याला एखादा वेळ लागू शकतो, कारण या गव्हर्नमेंट कंपन्या बऱ्याचशा. त्यामुळे गव्हर्नमेंटच यांना ऑर्डर देत असतं आणि त्यामुळे गव्हर्नमेंटकडनं पैसे यायला उशीर लागतो. ओके, त्याच्यामुळे यांचा कॅश फ्लो बघा आणि मग त्याच्यामध्ये ॲक्शन घ्या. आणि यांना बाहेरच्या लोकांनी जरी देशांनी लेट्स आफ्रिकेने ऑर्डर दिला तरीसुद्धा त्यांच्या ऑर्डर टर्म्समध्ये असं असू शकतं की पेमेंट तुम्हाला आम्ही 3 महिन्याने देऊ किंवा 6 महिन्याने देऊ. त्याच्यामुळे कॅश फ्लो डिफेन्स कंपनीमध्ये महत्त्वाचा आहे. जरी ऑर्डर्स खूप असल्या, प्रॉफिटेबिलिटी चांगली दिसत असले तरी रोकडा कितना